आज मी तुम्हाला झटपट अशी दाखवणार आहे मुळ्याची चटणी। तर त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। छोट्या आकाराचा एक मुळा घेतलेला आहे। स्वच्छ धुवून त्याची साल काढून बघा छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। मुळ्याचे एखादं पान जर ह्याच्यात टाकलं तरी पण चालू शकते। 3 मिरच्या टाकणार आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। कढीपत्ता घेतल्यात एक 10 ते 12 पानं कढीपत्त्याचे आहेत। थोडंसं जास्त घातला तरी पण चालू शकते। 7 पाकळ्या लसणाच्या, कोथिंबीर घेतली एक मुठभर, पण त्याला घेताना असे देठ पण होती, कवळी होती ती पण घेतलेली आहेत। छोटा अर्धा चमचा यामध्ये टाकायचे ओवा, छोटा अर्धा चमचा जिरं, चवीप्रमाणे टाकायचे आपल्याला मीठ, आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे अर्ध्या लिंबाचा रस। आणि आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेले आणि त्याच्यामध्ये एकदम 2 चमचे, ह्या चमच्याच्या मापाने 2 चमचे फक्त पाणी टाकलं होतं। तर अशा पद्धतीत बघा चटणी झालेली आहे। तुम्हाला जर थोडीशी अजून पातळ पाहिजे असली तर पातळ करू शकता, आणि जर तुम्हाला अशी घट्ट पाहिजे असली तर ती 2 चमचे जे मी पाणी टाकले ना ते जरी नाही टाकलं तरी पण चालू शकते। आता खूप जणांचा असा प्रश्न असतो की ही चटणी किती दिवस टिकेल, तर ही चटणी 4 ते 5 दिवस टिकेल। त्यासाठी तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायला लागेल। पाण्याचा जर वापर केला नाही तर 5 ते 6 दिवसापेक्षा जास्त दिवस चालू शकतं। आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याला तुम्ही ह्याला तडका देऊ शकता,